मनाई केलेली असतानाही कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच आहेत। गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार झाला। पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत लोक या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकतायत। गिरगाव चौपाटीवर खाद्य टाकणाऱ्यांवर आतापर्यंत 8,000चा दंड ठोठावला गेलेला आहे। पालिकेकडून या संदर्भात कारवाई सुद्धा केली जाते। डाल रहे हो ऐसे ही बिना आपने तो मास्क पहना हुआ है मैडम, सब लोग आप लोग मास्क पहन के बट तुम्हें पावती लेके जाओ उसके पास कबूल किया भैया। हाँ बराबर है, लेकिन पावती लेके जाओ, नाम बोलो तो लेके जाओ। समझना जरूरी है। अरे मैं ठीक हूँ ना, समझना मांगता है, समझ गया ना क्या यार, फाइन दे रहा हूँ उसके बाद बाहर क्यों खिलाते हो? पालिकेला या सगळ्या संदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत। मनाई केलेली आहे कबुतरांना खाद्य टाकण्यावरून। मात्र तरीही हे प्रकार अजूनही मुंबईत थांबताना दिसत नाहीयेत। काल सुद्धा एक महाशय होते ज्यांनी थेट कबुतरखाना परिसरामध्येच आपल्या कारवर ट्रे लावला होता ज्याच्यामध्ये कबुतरांना खाद्य ठेवलं होतं। आणि आत्ताची ही दृश्य गिरगाव मधली आपण बघतोय। गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत। पालिका कर्मचारी त्यांच्याकडून दंड वसूल करतात। हे दृश्य आपण नाम बोलो तो जरूरी है। प्रतिनिधी पद्मेश पवार आणखी तपशील देतील। पद्मेश, काय नेमका संवाद या सगळ्या कबुतरांना खाद्य देणाऱ्या नागरिकांमध्ये आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे? काहीसा हुज्जत घालण्याचा हा सगळा संवाद दिसतोय। रिद्धी, आपण जर पाहिलं तर कबुतरांना दाना पाणी देणं हायकोर्टाकडनं आपण जर पाहिलं कुठेतरी रोखण्यात आलं होतं आणि त्यानंतर दादरचा जो कबुतरखाना होता तिथे देखील पोलिसांची आणि त्याचबरोबर पालिकेची लोक आहेत ते दंड करत होते। आणि आता आपण जर पाहिलं तर गिरगाव चौपाटीवरती काही लोक कबुतरांना दाना पाणी टाकत होते, त्यांच्यावरती पालिकेने दंड देखील लावलेला आहे आणि त्याचबरोबर तिथे मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त देखील पोहोचलेला आहे। आपण जर पाहिलं या एक माणूस तिकडे दाना पाणी देत होता कबुतरांना, तेव्हा सकाळी पालिकेचे अधिकारी 3 ते 4 पालिकेचे अधिकारी सकाळी तिथे रेकीला होते, तेव्हा त्यांनी त्याला पकडलं आणि सांगितलं की तुम्ही हे करताय, चुकीचं करताय। त्याच्यावरती त्यांनी दंड देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठोकावल्याचं आपल्याला माहिती मिळते। आपण जर पाहिलं तर पालिकेने सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 टीम तिथे देखील तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पद्मेश, पण तरी सुद्धा म्हणजे मनाई केलेली असताना सुद्धा, अगदी दंड वसूल केलेला जात असताना सुद्धा कबुतरांना खाद्य टाकण्याचे जर हे प्रकार सुरू आहेत तर पालिकेकडून नेमक्या काय उपाययोजना या सगळ्या संदर्भात केल्या जात आहेत? रिद्धी, आपण जर पाहिलं तर पालिकेकडनं अशा जे कबूतरखाने जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात केलेले आहेत। एक सकाळच्या शिफ्टला आणि नंतर संध्याकाळी एक संध्याकाळच्या शिफ्टला असे 3 ते 4 टीम त्यांनी पालिकेने तिकडे ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर पोलीस देखील तिकडे तैनात असल्याचं पाहायला मिळते। अनेक गुन्हे देखील आता हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेले। आपण जर पाहिलं तर पालिकेचे 3 ते 4 अधिकारी तिकडे कबूतरखान्या तिकडे असतातच आणि ते आता दंड वसूल देखील करायला सुरुवात करतात। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी पद्मेश।